नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं मूलोये सौवसाहुणं मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग संहार के। चला कुठे गेले का लेट करतायत? चला काय होमवर्क दिला होता कोणाला लक्षात आहे का नाही? कोणी कोणी पाठ केलं? बोला बोला वैशालीजी, काय पाठ करायला सांगितलं होतं? तिसऱ्या ढालीमधला दुसरा छंद. व्हेरी गुड. केला पाठ की नाही केला? केला केला. बोला. थोडस मध्ये एखादं वर्ड चुकेल बर का. हा हा ठीक आहे, पहिलेच चुकेल बोलायचं नाही, अगोदर बोलायचं. हा. परद्रव्यनते भिन्न आपमे, परद्रव्यनते भिन्न आपमे रुचि सम्यक बला है. आप बस 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 कॉपी नाही करायची. सम्यक मीनाजी शांत राहा. हा हा सुरुवातीपासून म्हणते. हा. परद्रव्यनते भिन्न आपमे रुचि सम्यक भला है. आप रूप को जानपने सो सम्यक ज्ञान कला है. आप रूप में लीन रहोती सम्यक चारित्र सोई. अब व्यवहार मोक्ष मग अब व्यवहार मोक्ष मग सुनिए. हाँ सुनिए हेतु नियत को होई. व्हेरी गुड, खूप छान. काय सांगितलं? व्हेरी गुड, बहुत बढिया. समोर आता म्हणा मीनाजी, बाकी माईक ऑफ करा. म्हणा आता, तुम्ही पाठ केलं की नाही? हा माईक ऑन करा. खालचं बंद करा, पुस्तक बंद करा. परद्रव्य नते बला आप परद्रव्य नते बिना आपको सम्यक रुचि सम्यक बला है. आप रूप में आप रूप को जान कर सो सम्यक कला है. आप रूप में सम्यक ज्ञान कला. सम्यक ज्ञान कला. आप रूप में लीन रहे सम्यक चारित्र सोए. ठीक आहे, व्हेरी गुड. आप रूप में बस 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 झालं. शेवटची लाईन. अब व्यवहार मोक्ष मग सुनिये हेतु नियत को होई. ठीक, परत एकदा पाठ करायचंय, अजून परफेक्ट झालेलं नाहीये. ठीक, पुढच्या क्लास मध्ये एकदम परफेक्ट पाहिजे. हा बोला रागिनीजी, काय नाव तुमचं? परद्रव्यनते भिन्न आपमे रुचि सम्यक भला है. आप रूप को जानपन सो सम्य ज्ञान कला है. आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित्र सोई. शेवटची लाईन काय?
अब व्यवहार अब व्यवहार मोक्ष मग सुनिए, हेतु सुनत न होई होई। हेतू नियत को होई. चला व्हेरी गुड, खूप छान, लय सहित म्हटलं. हाँ, बोला रेखाजी. हेतु नियत न होई. नीट नहीं होत आहे, लास्टची लाईनच गडबड होती. लास्टची लाईन बोलायचीच नाहीये. पहिल्या 3 लाईन सांगितल्या आहेत मी. लास्टची लाईन तुम्ही एक्स्ट्रा पाठ केली. बोला. परद्रव्यन ते भिन्न परद्रव्यन ते भिन्न आपसो सम्यक रुचि सम्यक तो भलाए, आपरूप में लीन, आपरूप में आपरूप को आपरूप जानपनो आपरूप ज्ञानपनो सो सम्यक ज्ञान होई. कला है. नाही मी नेक्स्ट टाइम व्यवस्थित पाठ करते, आता नाही नीट येत नाही हो, अडकळत. नेक्स्ट टाइम व्यवस्थित करणार. ते आता कनेक्टिंग झाले. हॅलो, आवाज येतोय आता? येतोय आवाज. चला ठीक आहे. हा, पाठ पाहिजे आता पुढच्या क्लासमध्ये, नेक्स्ट क्लासमध्ये एकदम परफेक्ट पाहिजे. ठीक आहे. हा बोला. तयारी आली केली कोण? होती काय ना, नाव तुमचं? समोर म्हणताना एकला विसरून चाललं ते. नाही नाही, नाही ऍक्च्युली आमचं ना म्हणायला ना या इथं म्हणायला की गडबड. काय बोललात? आपण म्हणजे आमचं असं पाठ करायला ना तेव्हा यायला बरोबर. आणि आता इथं एकदम सगळंच गेलं डोक्यात. माईक ऑन करा परत एकदा. माईक ऑन करा. ऑन आहे माहिती. हा हा, बोला आता. वाचलेलं ना जेव्हा करत असलं तेव्हा यायला असं वाटतंय, पण आता इथं सांगायला गेलं तर गडबड होते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. बोला. टालीकोटजी, काय नाव तुमचं? प्रियंका. प्रियंका, व्हेरी गुड. बोला. परद्रव्यंते भिन्न आप में रुचि सम्यकत्व भला है, आप रूप में ज्ञान, आप रूप को जानपने सो सम्यक ज्ञान कला है, आप रूप में लहे लीन फिर सम्यक चारित सोही, अब व्यवहार मुख मग सुनिए, हेतु नियत को होई. व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान. चला, लगभग सगळ्यांनी कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांचा होमवर्क झालेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला 2 छंद आपले झालेले आहेत कंप्लीट. आपल्याला परत एकदा बोलायचंय की याच्यामध्ये काय सांगत आहेत, आणि एकदा परत पाठ करायचा आहे. सारखं सारखं बोलत राहू तर आपल्याला ते पाठ सुद्धा होत जाईल. ठीक आहे. परत एक साथ सर्वांनी बोलायचंय. तिसरी ढाल परत काढायची आहे, आणि फर्स्ट छंद पासून, फर्स्ट छंद आणि दुसरा छंद, ठीक, दोन्ही छंद आपल्याला एक साथ बोलायचे सर्वांनी एक साथ. माईक बंद करा, माईक बंद करून बोलायचंय. ठीक, बोला. आत्म को हित है सुख सो सुख, आकुलता बिन कहिए, आकुलता शिव माहिनता ते शिव मग लाग्यो चाहिए, सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो, जो सत्यार्थ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो, पर द्रव्यन ते भिन्न आप में रुचि सम्यक्त्व भला है, आप रूप को जानपनो सो सम्यक ज्ञान कला है, आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित सोई, अब व्यवहार मोक्ष मग सुनिए, हेतु नियत को होई. समजला आता? असं बोलायचं आहे. ठीक. आणि पाठ झालं, पाठ झाल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. ओके. बोलत असताना सुद्धा आपल्याला त्याच्यामधला भाव समजला पाहिजे. आतापर्यंत आपण काय काय चर्चा केली?
पंडित दौलतरामजींनी काय सांगितलं? बोले सर्वांना सुख पाहिजे आहे, सुख प्राप्तीसाठी सर्व प्रयत्न करत आहेत, आणि सुख पाहिजे असेल तर काय करायचं की प्रत्येक क्लासमध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये, सगळीकडे बाहेर गेला तर तुम्हाला वेगवेगळे उपाय दिसणार. हे करा, सुख पाहिजे असेल तर हे करा, सुख पाहिजे असेल तर हे करा, सुखी व्हायचं असेल तर हे करा. आणि आपण आता इथे पंडित दौलतरामजी काय उपाय सांगत आहेत ते बघत होतो. सगळे उपाय करून बसलो आपण, कोणता उपाय केला नाही? सुखी होण्याच्या नावाखाली आपण काय काय केलं नाही? बोले सगळं केलं. आता काय सांगत आहेत पंडित दौलतरामजी? बोले एक काम करायचंय. काय करायचंय? शिव मग लाग्यो चाहिए. कुठे लागलं पाहिजे? जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर कुठे लागा? कुठे जा? की मोक्ष मार्गाला लागा, बस. आणि इथे तरी मोक्ष मार्गाला लागा एवढं लिहिलं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य प्राप्त करा एवढं लिहिलं. आता आपण आचार्य कुंद देवांना जर बघू तर आचार्य कुंद देव डायरेक्ट लिहितात. काय लिहितात? प्रवचन सार मध्ये त्यांनी लिहिलं की जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर मुनिव्रत अंगीकार करा, बस. डायरेक्ट मुनिव्रत अंगीकार करा, दुसरं काही सुद्धा करू नका. दुसरं काही माहित नाही आम्हाला. ते तर असं समजतात की सगळ्यांना सम्यक दर्शनच आहे, आणि डायरेक्ट मुनिव्रत अंगीकार करा जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर. ठीक. तर इथे काय सांगितलं की बोले मुनिव्रत तर राहू द्या, मुनिव्रत नंतर आपण करूच, नंतर ते आपोआप येणारच. परंतु पहिले आपल्या मनामध्ये जे काही विपरीत श्रद्धा चालू आहे, जे विपरीत ज्ञान चालू आहे, ते पहिले आपल्यामधून काढून टाका. जे आपण दुसरीकडे जातो, जे आपल्यामध्ये ग्रहित मिथ्यात्व, अग्रहित मिथ्यात्व भरलेलं आहे, ते पहिले बाहेर काढून टाका. ते गेल्याशिवाय सम्यक दर्शन होत नाही. ठीक आहे. आणि सम्यक दर्शनच सुखी होण्याचा मार्ग आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानच सुखी होण्याचा मार्ग आहे, तोच मुक्तीचा मार्ग आहे. ठीक. कशास म्हणतात सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र? तर खूप सुंदर लाईन सांगितल्या. काय करावं लागतं सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र प्रगट करण्यासाठी? कुठे जावं लागतं? कोणत्या मंदिरमध्ये गेल्यानंतर सम्यक दर्शन होतं? शिखरजीला गेल्यानंतर होणार आहे का? मग गिरनारला गेल्यावर होणार आहे का? कुठे गेल्यानंतर होतं? सम्यक दर्शन जर प्राप्त करायचं असेल तर कुठे जावं लागणार? बोले कुठे जायचं नाहीये, कुठे यायचं नाहीये, काही सुद्धा बाहेर उठापटक करायची गरज नाही. कुठे बाहेर यायचं नाही, कुठे जायचं नाही, काही उचलायचं नाही, पटकायचं नाही, कुठे काही करायचं नाहीये. फक्त काय करायचंय की बोले परद्रव्यनते भिन्न आप में रुची सम्यक्त्व भला आहे. परद्रव्यांपासून आपल्या आपची रुची, रुची म्हणजे आवड, रुची म्हणजे आवड. तर आवड कुठे आहे आपली? काय करायला आवडतं तुम्हाला? आपण कशामध्ये आपली आवड समजतो? बस ती आवड आपल्याला चेंज करायची, आपली रुची चेंज करायची, आपला इंटरेस्ट चेंज करायचा. कशामध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला? कशामध्ये इंटरेस्ट आहे? सगळ्यांना वेगवेगळ्या मध्ये इंटरेस्ट असतो. कोणाला खाणं बनवण्यामध्ये, कोणाला घुमण्या फिरण्यामध्ये, कोणाला मोबाईल चालवण्यामध्ये, कोणाला काय करण्यामध्ये. सगळीकडे आपण हे बाहेरच इंटरेस्ट असतो आपला. आता काय सांगत आहेत की बोले बाहेरचा इंटरेस्ट कुठे लावायचा आहे? की जर आत्माचा इंटरेस्ट लागला, जर आत्माची आवड आपल्याला लागली, जर आत्म्याची रुची लागली, तर त्याला म्हणतात सम्यक दर्शन, बस. आणि हे सम्यक दर्शन करण्यासाठी किती अवघड आहे की नाही? अवघड आहे का हे सम्यक दर्शन? अवघड आहे की नाही? आपल्याला तर असं वाटतं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे पंडितजी, कसं होणार आता हे? हे तर मला तर खूप अवघड वाटतं. असं लिहिलं पंडित टोडरमलजी नाही, कोणते तरी पंडितजी. काय लिहिलं त्यांनी की बोले ज्याला मुंगफली, शेंगा खातो ना आपण, ज्याला शेंगा वेगवेगळ्या करून खाता येतात, बोले त्याला सम्यक दर्शन घेता येत. मग आपल्याला शेंगा खाता येतात की नाही येत? ते पण नाही जमत. शेंगा खाता येतात की नाही? बोले शेंगा खाता येतात. फक्त शेंगा खाता येतात की नाही? की शेंगा वेगवेगळ्या करतो आपण, त्याच्या आतमधलं खातो, बाहेरचं फेकून देतो. बस एवढं जरी आपल्याला जमलं तरी आपण सम्यक दर्शन प्रगट करू शकतो. सम्यक दर्शन मध्ये एवढंच करायचंय. काय करायचंय? शेंगा खायच्यात. शेंगा तर आम्ही लगेच खातो. शेंगा नाही खायच्या आहेत तर काय करायचं की जसं आपण त्याच्यामध्ये भेदविज्ञान करत असतो. काय भेदविज्ञान करत असतो की हे शेंग वेगळी आहे, त्याच्या आतमधलं वेगळं आहे, हे बाजूला काढून टाकायचंय आणि त्याच्या आतमधलं खाऊन टाकायचं.
काय करायचंय, त्याच्या आतमध्ये जे शेंगदाणे आहेत ते खायचेत आणि बाकीचं कव्हर साईडला काढून टाकायचंय. बस तेवढंच काम आपल्याला सम्यक दर्शनसाठी करायचं. काय करायचंय, सम्यक दर्शनसाठी तेवढंच काम करायचंय की हे बाहेरचं आहे ते कव्हर आहे आणि असली शेंगदाणा कुठे, शेंगदाणा म्हणजे असली जो माल आहे त्याच्यावरती आपल्याला दृष्टी टाकायची आहे. हे जे बाहेर आपण बघत असतो बोलतात ते मी नाहीये, ते शेंगदाणा आणि जसं छिलका, त्या दोघांमध्ये आपल्याला भेदविज्ञान असतं, तसं दृढ श्रद्धान आपल्याला या दोघांमध्ये सुद्धा झालं तर त्याला म्हणतात सम्यक दर्शन. छोटे दादा तर म्हणतात की चाय बनवणं सुद्धा अवघड आहे पण सम्यक दर्शन करणं खूप सिंपल आहे. चाय बनवणं अवघड आहे, सम्यक दर्शन करणं खूप सिंपल आहे. मग चाय तो आम्ही रोज बनवतो, सम्यक दर्शन तर होतच नाही का? असं का लिहिलं की सम्यक दर्शनसाठी कुठे जायची गरज नाही, काही आणायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही, काही लावायची गरज नाही. चाय बनवण्यासाठी बोले दूध आणा, पाणी आणा, ते गॅस आणा, परत पत्ती आणा, शुगर आणा, हे पहिले सगळं बाहेर जाऊन घ्या ना. आणि ते आणण्यासाठी पैसे नसतील तर पैसे पहिले आणा. मग काय करा की मग गॅस पेटवा, मग ते हे ठेवा, मग सगळं एवढे कुटाणे केल्यानंतर 1 कप चाय मिळते. एवढे कुटाणे केल्यानंतर 1 कप चाय मिळते. आणि सम्यक दर्शनसाठी काय नाही करायचंय, बसले हातावर हात घालून गेले आतमध्ये, बस तेवढंच काम सिंपल आहे. पण ते आपल्याला करायची इच्छा होत नाही, आपल्याला करायला ते अवघड वाटतं, आपण कधी केलंच नाही, आपल्याला आपलं त्याच्यामध्ये आपल्याला भलं दिसत नाही म्हणून आपण ते करत नाही. ज्याच्यामध्ये आपलं भलं दिसतं ते काम आपण करत राहतो. तर आपल्याला हे दृष्टिकोन बदलायचा आहे, ही मान्यता बदलायची आहे. हे जे आपल्या डोक्यामध्ये विपरीत मान्यता आहे ते आपल्याला चेंज करायची. ठीक आहे, म्हणून काय लिहिलंय ते की बोले परद्रव्यांपासून भिन्न आपल्या आपची रुची, त्याला म्हणतात सम्यक दर्शन. ते भला आहे. आप रूप को जानपनो सो सम्यक ज्ञान कला आहे. आपल्या स्वरूपाला जाणणं, आपल्यामध्येच मस्त राहणं, आपल्याला जाणणं, त्याला म्हणतात सम्यक ज्ञान. सम्यक चारित्र्य कशास म्हणतात, बस आता ज्याला आपण श्रद्धान केलं, ज्याचं आपण ज्ञान केलं, त्याच्यामध्येच मस्त राहणं, त्याला म्हणतात सम्यक चारित्र्य. सम्यक चारित्र्य बाहेर नसतं. मुनिराजांचे 28 मूलगुण पालन करणं म्हणजे ते सम्यक चारित्र्य मध्ये येत नाही. निश्चय सम्यक चारित्र्य तर काय आहे, निश्चय सम्यक चारित्र्य तर हे आहे काय की आत्मामध्ये लीन राहणे, याला सम्यक चारित्र्य म्हणतात. ओके, समजलं तुम्हाला? आता आपल्याला व्यवहार मोक्ष मार्गाची चर्चा करायची. अब व्यवहार मोक्ष मग सुनिये. आता व्यवहार मोक्ष मार्ग सुनिये म्हणजे ऐका. काय आहे व्यवहार मोक्ष मार्ग, कशास म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग? बोले जो हेतू आहे, कशाचा हेतू आहे, हेतू म्हणजे कारण आहे. कशाचं कारण आहे की नियतको होई. नियत म्हणजे निश्चय नयाचं कारण आहे. निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याचं कारण आहे. कोण की व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य. ठीक आहे, त्याची चर्चा आपल्याला आता 3ऱ्या छंदामध्ये करायची आहे. आतापर्यंत जे काही आपण शिकलो त्याच्यामध्ये कोणाला काही गोष्ट समजली नसेल तर विचारायचं आहे, काही गोष्ट क्लिअर झाली नसेल तर विचारायचंय. कारण की बघा आता हे 3री ढाल, 4थी ढाल, 5वी ढाल, 6वी ढाल, या सगळ्या ढाली खूप इम्पॉर्टंट आहेत. या एकदा जर ह्या सगळ्या ढाली आपल्याला समजल्या, या एकदा जर आपल्यामध्ये क्लिअर झाल्या तर आपली नैया पार झाली. पार झाली म्हणजे आपल्याला पूर्ण मोक्ष मार्ग क्लिअर झाला, आपल्याला पूर्ण सुखी होण्याचा मार्ग क्लिअर झाला. आणि थोडस जरी आपण विचकलो, थोडीशी जरी गोष्ट आपल्याला क्लिअर झाली नाही तर मग समजून घ्यायचं मिथ्या दर्शन आहेच, ग्रहित मिथ्यात्व आहेच, अग्रहित मिथ्यात्व आहेच, ते बसलेलेच आहेत. मग ते आपल्याला सोडणार नाहीत. यासाठी एक एक गोष्ट आपल्याला क्लिअर करायची आहे. ठीक आहे, काही प्रश्न असेल तर विचारायचंय. मी लिहायला सांगितलं होतं, आहेत काही प्रश्न? कोणती गोष्ट क्लिअर झाली म्हणजे नाही क्लिअर झाली असं आहे का? विचारा. जर सर्व क्लिअर झालं असेल तर आपण आता समोर जाऊ. ठीक आहे, चला आता 3रा छंद काढायचा आहे. 3ऱ्या छंदामध्ये आपल्याला आता व्यवहार सम्यक दर्शनची चर्चा करणार आहेत. व्यवहार सम्यक दर्शन कशास म्हणतात, व्यवहार सम्यक दर्शन म्हणजे काय, आता आपल्याला बघायचंय की व्यवहार सम्यक दर्शन काय असतं.
ठीक, एक साथ बोलायचे सर्वांनी. छंद नंबर 3, व्यवहार सम्यक दर्शन का निरूपण करते हुए ग्रंथकार कहते हैं. सर्वांनी बोलायचं एक साथ. जीव अजीव तत्व अरु आश्रव बंधरु संवर जानो, निर्जर मोख कहे जिन तिन को जो का त्यो सरदानो, हे सोई समकित व्यवहारी अब इन रूप बखानो, तिनको सुन सामान्य विशेषे दृढ प्रतीति उर आनो. काय सांगितलं? तत्वार सूत्र मध्ये पहिल्या ढालीमध्ये 2 नंबरचा छंद काय आहे? 2 नंबरचा छंद सूत्र, सॉरी छंद नाही, 2 नंबरचं सूत्र काय आहे? तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. 7 तत्वांचं श्रद्धान त्याला सम्यक दर्शन म्हणतात. हे आपण ऐकले की नाही? 10 लक्षांमध्ये सुद्धा आपण पाठ करतो, फक्त पाठच करत राहतो. करतो की नाही? पहिलाच अध्याय, पहिल्या अध्यायाचा दुसरा सूत्र तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. आणि हे तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम हे निश्चय सम्यक दर्शन आहे की व्यवहार सम्यक दर्शन आहे? कोणतं सम्यक दर्शन आहे? बोलतात हे व्यवहार सम्यक दर्शन आहे. 7 तत्वांचं वेगवेगळं आपण श्रद्धान करत आहे, हे निश्चय नाहीये, हे व्यवहार मध्ये ना. तर बघा इथे काय काय लिहिलं. बोले जीव अजीव तत्व. जीव अजीव तत्व हे 2 तत्व झाले. तत्व किती असतात? किती प्रकारचे तत्व आहेत? तत्वांची संख्या किती आहे? 7. क्लिअर आहे सर्वांना? 7च असतात. 7 हो. तत्व आहेत. इथे 2च लिहिले, जीव अजीव तत्व. इथे 2च लिहिले ना. मग 2 आहेत की 7 आहेत? 7 आहेत. 7 आहे. जीव आणि आरू म्हणून दिले ना पुढचा शब्द. हा, काय लिहिलेले पुढे? लिहिलेले जीव अजीव तत्व. अरु म्हणजे ओर, अरु म्हणजे ओर, आश्रव बंध रू संवर जानो. आले किती आले? आश्रव बंध संवर. ठीक, पहिले होते जीव अजीव. जीव अजीव आश्रव बंध संवर. ठीक आहे, 5 झाले. बाकीचे बोले निर्जर मोक्ष. निर्जर म्हणजे निर्जरा आणि मोक्ष म्हणजे मोक्ष. हे 7 प्रकारचे तत्व असतात. ठीक आहे, कोणकोणते परत नाव सांगतो. परत नाव बोलायचेत आपल्याला. छंदामध्ये बघायचंय, जीव अजीव हे 2 झाले. नंतर आश्रव बंध संवर. आश्रव बंध संवर झाले, 5 झाले. समोर निर्जर आणि मोक्ष. निर्जर म्हणजे निर्जरा आणि मोक्ष म्हणजे मोक्ष. ठीक, हे 7 प्रकारचे तत्व आहेत. काय करायचं यांना आता? बोले जीव अजीव तत्व. अरु म्हणजे ओर, आश्रव बंध रू म्हणजे ओर, संवर जानो. जानो म्हणजे या तत्वांना जाणा, या तत्वांचं स्वरूप समजून घ्या, या तत्वांना समजणं, या तत्वांचं श्रद्धान. कोणी सांगितले ते तत्व? कोणी सांगितले ते तत्व? या तत्वांचं निरूपण कोणी केलेले? बोले कहे जिन तिन को. कहे म्हणजे सांगितलेले आहेत. कोणी सांगितलेत? जिन म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी. कोणी सांगितलेत? जिनेंद्र भगवंतांनी. बघा, तत्वांचं स्वरूप सर्व आपल्या इथे जेवढे दर्शन चालतात, मग ते चार्वाक असो, मग ते सांख्य असो, योग असो, न्याय असो, मीमांसा असो, बाहेर सुद्धा ब्राह्मणांमध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये तत्वांचं निरूपण केलं गेलेलं आहे. आणि हे 7 नाव तुम्हाला सगळीकडे मिळतील. हे 7 नाव सगळीकडे ऐकायला मिळतील. परंतु त्यांचं श्रद्धान करणं याला सम्यक दर्शन म्हणतात का? त्यांचं श्रद्धान करणं सम्यक दर्शन नाहीये. तर कोणी सांगितलेले? बोले जिनेंद्र भगवंतांनी ज्यांचं निरूपण केलेलं आहे असे 7 प्रकारचे तत्व. ठीक आहे, असे 7 प्रकारचे तत्व. कहे जिन तिन को जो का त्यो सरधानो. जो का त्यो. जो का त्यो म्हणजे बोले जे जसे आहेत तसेच. जो म्हणजे
जैसे, तसे त्यों म्हणजे तैसे, तसे. ज्यो का जसं त्यों आहे म्हणजे ते जसे आहेत तसेच त्यांचं काय करायचंय, सरधानो. सरधानो म्हणजे श्रद्धान करायचंय. श्रद्धान म्हणजे त्यांना मानायचंय. ते जसे दिसतात त्यांना तसंच समजायचंय. काय करायचंय, हे 7 प्रकारच्या ज्या गोष्टी सांगितल्या, या 7 प्रकारच्या गोष्टी जशा आहेत, त्यांचं जसं स्वरूप आहे त्यांना तसंच समजायचं. त्याला काय म्हणतात, बोले हे सोयी समकित व्यवहारी. हे सोयी म्हणजे हे म्हणजे आहे, काय आहे, सोयी म्हणजे तेच, त्यालाच काय म्हणतात, समकित. समकित म्हणजे सम्यक दर्शन. कोणत्या नयाने, बोले व्यवहार नयाने त्याला सम्यक दर्शन म्हणतात. व्यवहारी, समजलं. हे व्यवहार सम्यक दर्शनची डेफिनेशन आली. काय सांगितली व्यवहार सम्यक दर्शनची डेफिनेशन, परत एकदा वाचतो. जीव अजीव 2 प्रकारचे तत्व आले. आश्रव बंध संवर, ठीक, निर्जर मोक्ष, 7 तत्व झाले. या 7 प्रकारचे तत्व जसे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले आहेत, दुसऱ्या कोणी सांगितलेले नाही. जसे जिनेंद्र भगवाननी सांगितलेत तसंच सेम टू सेम त्यांचं श्रद्धान, त्यांची मान्यता, तसाच त्यांचा विश्वास, त्याला म्हणतात व्यवहार नयाने सम्यक दर्शन. ते व्यवहार सम्यक दर्शन आहे. आता हे काय असतं हे आपल्याला समजायचंय. पहिले तर तत्व समजायचे. एक एक तत्वाचं निरूपण आता समोर करणार आहे. अब इन रूप बखानो, 3ऱ्या लाईन मध्ये लिहिलं ना, हे सोयी समकित व्यवहारी, त्यालाच व्यवहार नयाने सम्यक दर्शन म्हणतात. आणि अब इन रूप बखानो, की आता यांचं रूप, रूप म्हणजे स्वरूप सांगणार आहेत. आम्हाला श्रद्धान करायचंय, आम्हाला मानायचंय की ते जसे आहेत तसंच त्यांचं श्रद्धान करायचंय. तर कसे आहे ते, बोले जीव कसा आहे, अजीव कसा आहे, आश्रव काय आहे, बंध काय आहे, संवर काय आहे, निर्जरा काय आहे, या सर्व गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत ना, तर आम्ही त्यांचं श्रद्धान करणार. जर आम्हाला त्या माहीतच नाहीत तर श्रद्धान कसं करणार. त्यांचं स्वरूपच मला माहित नाही तर मी काय मानणार. मानू शकतो का, बोले मानू शकत नाही. यासाठी पंडित दौलतरामजींनी काय केलं की अब इन रूप बखानो, रूप म्हणजे त्यांचं स्वरूप, की आता ते कसे दिसतात, आता त्यांचं काय स्वरूप आहे, ते स्वरूप आपल्याला सांगणार आहे. काय करणार आहेत, आपल्याला त्या स्वरूपाचं निरूपण करणार आहेत. आणि कशा प्रकारे सांगणार आहेत, बोले तिनको सुनी, त्यांना ऐका. ते स्वरूप जे मी आता वर्णन करणार आहे पुढच्या छंदापासून, त्यांना ऐका. तिनको सुनी, आणि काय करा, बोले सामान्य विशेषे, की सामान्य स्वरूप सुद्धा सांगणार आणि विशेष स्वरूप सुद्धा सांगणार. सामान्य कसे आहेत ते सुद्धा सांगणार, म्हणजे 7 तत्व म्हणजे काय हे सुद्धा सांगणार, आणि प्रत्येक एक एक तत्वाचं विशेष स्वरूप सुद्धा सांगणार आहे. ते विशेष प्रकारे कसे दिसतात या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, असे पंडित दौलतरामजी आपल्याला सांगतात. आणि काय करायचे, त्यांना ऐकून ऐकून काय करणार आपण त्याला, दृढ 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 प्रतीती. प्रतीती, प्रतीती म्हणजे दृढ प्रतीती. दृढ प्रतीती म्हणजे दृढ श्रद्धान, दृढ मान्यता. अशी आपली मान्यता करा, हे असेच आहेत. बस जीवचं स्वरूप जसं सांगितलं तसं समजायचं की हे जीव असाच आहे, त्याशिवाय दुसरं जीवचं स्वरूपच नाही. अजीवचं स्वरूप सांगितलं बोले अजीव असंच आहे, याला अजीव म्हणतात. हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. ही दृढ प्रतीती उर आणो. उर म्हणजे आपल्या हृदयामध्ये, आणो म्हणजे धारण करा. दृढ प्रतीती धारण करा, दृढ श्रद्धान करा, दृढ मान्यता करा की हे असेच आहेत. आणि याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. समजलं. व्यवहार सम्यक दर्शनची डेफिनेशन. छंदाचा अर्थ समजला. कोणती गोष्ट अशी आहे छंदामध्ये की ह्या शब्दाचा अर्थ समजला नाही. समजलं सर्व. खूप सिंपल आहे, काही जास्त अवघड नाहीये. छंदाला वाचून सुद्धा आपल्याला अर्थ काढता येतो. समजलं तुम्हाला. कोणत्या शब्दाचा अर्थ समजला नाही मला विचारायचंय. नाही म्हणजे सगळं झालेलं आहे ना. बखानो म्हणजे बखान करता हूं, सांगतो. बखानो म्हणजे सांगतो. अब इन रूप बखानो. बखानो म्हणजे सांगतो, आता त्यांचं स्वरूप मी सांगतो.
मी सांगतो म्हणजे पंडित दौलतरामजी आता सांगण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे, आता ते आपल्याला समोर सांगणार आहे. ठीक आहे. आता काही जण खूप नवीन आहेत, तर आपल्याला पहिले 7 तत्व काय आहेत ते समजायचं. हे तत्व जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत समोर जाऊ शकत नाही आपण. मागच्या ढालीमध्ये, दुसऱ्या ढालीमध्ये तत्वांचं विपरीत श्रद्धान आपण बघितलं होतं. मिथ्या दर्शनची चर्चा केली होती, आठवते? आपण काय काय समजतो. जीव तत्व तर आहे. कसं आहे जीव तत्व? 5 पॉइंट सांगायचे. कसा आहे अमूर्तिक, जीव? अनूप, उपयोग चैतन्यमय, अमूर्तिक, चैतन्यमय, चेतन अनुरूप, को है उपयोग रूप. दूसरा मूर्ति, चिन्ह मूर्ति, अनूप, बिन मूरत, चैतन्य बिन मूरत, अनूप. अनूप, ठीक है. पहिला सांगितला उपयोग रूप, जानने देखने वाला. अमूर्तिक, अमूर्तिक म्हणजे जो दिसत नाही, ज्याच्यामध्ये स्पर्शरस गंधवर्ण नाहीयेत, जो आपल्याला डोळ्याने दिसणार नाही, तसा जीव आहे. चैतन्य मूर्ती, चैतन्य मूर्ती म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन आदी अनंत गुण भरलेले आहेत, जो ज्ञान दर्शननी संपन्न आहे, त्याला चैतन्य मूर्ती म्हणतात. आणि अनूप, अनूपचा अर्थ काय होतो? उपमा रहित, अनूप म्हणजे उपमा रहित, की कोणाची तुलना त्याच्याशी करू शकत नाही. जीव कसा आहे तर काय सांगणार? कोणासारखा दिसतो? की बोले कंपॅरिझन करूच शकत नाही आपण कोणाशी. कोणाशी करणार कंपॅरिझन? जीव कसा दिसतो? कसा दिसतो जीव? सांगा, कसा दिसतो? कसा दिसतो जीव? सांगू शकतो का आपण? सांगू शकतो का? सबसे अलग आहे. सबसे अलग आहे म्हणजे उद्गल, नभ, धर्म, अधर्म, काल, इनते न्यारी है जीव चाल. इनते न्यारी है जीव चाल. हे 5 पॉइंट आपण बघितले होते. तसंच आपल्याला आता इथे ते तर मिथ्या दर्शन संबंधी होतं, की आपण विपरीत श्रद्धान कसं त्यांच्याविषयी पाळलेलं आहे. जीव दिसतो तर असा, आणि आपण मानतो काय त्याला? की ताकून जान विपरीत मान, करी करे देह में निज पिछान. की त्याला तर आपण विसरून गेलो. जीव तर आपल्याला माहीतच नाही, आणि शरीर मध्येच जीवाची पहचान करून बसलेलो आहोत. शरीरालाच आपण जीव समजतो. मुंगीलाच आपण जीव समजतो. मुंगी जीव आहे का? मुंगी जीव आहे की नाही? आपण कोणाला वाचवण्याचा प्रयत्न, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतो? मुंगीचा पर्याय जीवाची पर्याय. मुंगी जीवाची पर्याय आहे. आपण आपल्या मध्ये दयाभाव येते, अहिंसा परिणाम असतात, तर आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर काय विचार करून वाचवतो त्याला? त्या शरीरालाच वाचवण्याचा प्रयत्न करतो. ते जीव दिसतो का आपल्याला त्याच्यामध्ये? जीव दिसतो का त्याच्यामध्ये? जीवची कल्पना होते का आपल्याला त्याच्यामध्ये? बोलतात नाही हो. तीच दृष्टी आपली कंटिन्यू आहे. आपल्यामध्ये सुद्धा आहे, आणि दुसऱ्याला बघत असताना सुद्धा आपण जीव बघत नाही. त्यांना काय बघतो? की हे शरीरानेच बघत असतो, या पर्यायानेच बघत असतो. बोलतात ही दृष्टीच आपली खोटी आहे. टाकून जान विपरीत मान, करी करे देह में निज पिछान. निज पिछान, स्वतःची पहचान आपण कशामध्ये केली? शरीरामध्ये केली. यालाच म्हणतात मिथ्या दर्शन. हे मिथ्या दर्शन आहे. आणि साती तत्वांसंबंधी आपण विपरीत श्रद्धान मागच्या ढालमध्ये समजलेला आहे. ठीक आहे, ती क्लिअर आहे. ते मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्याची चर्चा झाली. आता त्याच्या साफ उलट आपल्याला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य सांगणार आहेत. ठीक. तर इथे 7 तत्व सांगितले. पहिले तर बघायचे तत्व कशास म्हणतात. तत्व म्हणजे काय? पहिले ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. तत्व म्हणजे काय? तत्व कशास म्हणतात? तत्वची डेफिनेशन सांगायची. मी सांगितली होती, तर तुम्हाला किती लक्षात आहे काय मला माहित नाही. तत्व म्हणजे काय? मी जीव विचारला असतं लगेच सांगितलं असतं. अजीव विचारला असतं लगेच सांगितलं असतं. आश्रव विचारला असतं लगेच सांगितलं असतं तुम्ही. पण तत्व म्हणजे काय? तत्व कशास म्हणतात? हा, तत्व किती असतात हे विचारलं नाही. तत्व म्हणजे काय? तत्वाचा अर्थ काय होतो? व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. अनिताजी, वस्तूच्या स्वभावाला तत्व म्हणतात. व्हेरी गुड. काय सांगितलं? वस्तूचा जो स्वभाव आहे त्याला तत्व म्हणतात. तत्
तत् प्लस त्व, दोन शब्द आहेत, तत् प्लस त्व. तत्चा अर्थ होतो वह, तत् म्हणजे तो, तत् म्हणजे तो, आणि त्व म्हणजे भाव, त्व म्हणजे भाव, त्व म्हणजे स्वभाव, की वस्तूचा जो स्वभाव आहे त्याला म्हणतात तत्व. ज्या वस्तूचा जो स्वभाव आहे तो त्याचा तत्व आहे. ज्या वस्तूचा, आता सगळ्या वस्तूंचा स्वभाव वेगवेगळा असतो. लिंबूचा स्वभाव काय आहे? लिंबूचा स्वभाव काय आहे? आंबटपणा. आंबटपणा आहे. ठीक आहे, तर आंबटपणा हा लिंबूचा स्वभाव आहे. म्हणजे लिंबूचा तत्व काय झाला की बोले तो त्याचा तत्व झाला. आंबटपणा लिंबूचा तत्व आहे. साखरेचा स्वभाव काय आहे? साखरेचा स्वभाव काय? गोडपणा. गोडपणा साखरेचा स्वभाव आहे. म्हणजे साखरेचा तत्व काय झालं की साखरेमध्ये कोणतं तत्व आहे की बोले गोडपणा हे साखरेचं तत्व आहे. तत्व कधी सुटत असतं का? बोले तत्व कधीच सुटणार नाही. तत्व सुटतं का? म्हणजे स्वभाव कधी बदलतो का? स्वभाव कधी सुटत असतो का? बोले कधीच सुटणार नाही. तुम्ही साखरेला भाजीमध्ये मिक्स करा, वरणामध्ये मिक्स करा, दुधामध्ये मिक्स करा, परत खीर मध्ये मिक्स करा, सगळ्यांमध्ये मिक्स करा, तुम्हाला गोड गोड जे लागणार, काय लागत आहे? गोड गोड काजू बदाम लागत आहेत का? भात लागत आहे का? दूध गोड झालं का? दूध गोड झालं का? नाही. आपण दूध करतो ना, बघ म्हणतो दूध गोड झालं का, चेक कर एकदा. गोड होतं का दूध? नाही होत. हा, नाही होत. वा, मग काय पिता तुम्ही? फिकच दूध पिता का? काय होतं गोड? बोले आपल्याला दिसताना असं दिसतं की दूध गोड झालं, बोलताना पण आपण बोलतो की दूध गोड झालं. दूध गोड होत नाही. त्याच्यामध्ये गोड काय आहे? बोले ती साखर गोड आहे. ते साखरेचा स्वभाव गोड आहे. ते स्वभाव कधीच सोडणार नाही. दूध तर त्याचा स्वभाव कधीच सोडणार नाही. दूध तर जसं आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गोड काय काय लागत आहे? बोले जे जे गोड लागत आहे त्याला म्हणतात साखर. ते काय आहे? ते साखर आहे. भाजीमध्ये बघतो आपण, भाजीमध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. काय सांगतो आपण? मीठ चेक करा. काय चेक करा? मीठ कमी आहे की जास्त आहे बघा. सगळ्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. मग सगळ्या गोष्टी असताना फक्त मीठच कसं चेक करायचं? कसं चेक करतो आपण? फक्त मीठच कसं चेक करणार? करू शकतो की नाही? मीठ चेक करायचं. हा, खारट असतं कसं म्हणून. चेक कर? वाईट असतं म्हणून चेक करायचं. कसं करतो आपण चेक? की बोले सगळ्या वस्तू टाकलेल्या असून सुद्धा आपल्याला समजतं की मिठाची टेस्ट वेगळी आहे, त्याच्यामध्ये ते लाल तिखट टाकले त्याची टेस्ट वेगळी आहे, मसाल्यांची टेस्ट वेगळी आहे, ते सगळे वेगवेगळे आहेत. भलेही आपल्याला मिक्स केल्यानंतर असं समजतं की एकमेक झालेले वाटतात, परंतु असताना ते सगळे वेगवेगळे असतात. समजते? तसंच आपल्याला इथे समजायचंय की ते प्रत्येक वस्तू आपला स्वभाव सोडत नाही. तर प्रत्येक वस्तूचा जो स्वभाव आहे त्यालाच म्हणतात तत्व. त्याला काय म्हणतात? तत्व म्हणतात. तर आता आपल्याला प्रत्येक वस्तूचा स्वभाव काय काय आहे ते बघायचं. ते ओके, गुण पण आणि म्हणू शकतो स्वभावचा ना आपण? हा, गुण पण म्हणू शकतो ना? गुण पण म्हणू शकतो, पण स्वभाव म्हटल्यानंतर सगळे अनंत गुण त्याच्यामध्ये येतात. सगळे गुण सामील होतात. आणि गुण बोलल्यानंतर असं वाटतं की वेगवेगळ्या गोष्ट चालू आहे. ज्ञान गुणाची वेगळी गोष्ट चालू आहे, सुख गुणाची वेगळी गोष्ट चालू आहे. असं वेगवेगळं करायचं नाहीये. स्वभाव म्हणजे त्याचा एक सगळा पूर्ण पूर्ण आत्मा पकडायचा, पूर्ण त्याचा स्वभाव पकडायचा. ठीक, आणि एक एक सुद्धा पकडू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. पण ते समजताना, आता बोलताना आपल्याला एक एकच येणार. सगळं एक साथ आपण बोलूच शकत नाही. ठीक आहे, म्हणून प्रत्येक वस्तूचा जो स्वभाव आहे त्याला म्हणतात तत्व. ठीक आहे, एक गोष्ट क्लिअर झाली. आता इथे तत्व किती प्रकारचे सांगितले? बोले तत्व सांगितले 7 प्रकारचे. किती प्रकारचे सांगितले? 7 प्रकारचे तत्व सांगितले. आता हे 7 प्रकारचे तत्व प्रयोजनभूत तत्व आहेत. यांच्याशिवाय सुखी होण्याचा मार्ग दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. जर यांच्याविषयी आपल्यामध्ये काही डाऊट असेल तर तो पूर्ण आपल्याला क्लिअर करायचा. ठीक आहे, कोणकोणते आहेत तत्व? बोले पहिला आहे जीव तत्व, दुसरा आहे अजीव तत्व,
दुसरा कोणता आहे अजीव तत्व. नाव सुद्धा पाठ करायचे. पहिला जीव, दुसरा अजीव, तिसरा आहे आश्रव. तिसरा कोणता आहे आश्रव. माईक बंद करा वितराग, माईक बंद करा. तिसरा कोणता आहे आश्रव. चौथा आहे बंध. चौथा कोणता आहे बंध तत्व आहे. पाचवा आहे संवर. पाचवा कोणता आहे संवर. निर्जरा आणि मोक्ष. निर्जरा आणि मोक्ष हे जीव आणि जीवापासून आपल्याला कुठपर्यंत नेऊन गेले बोले मोक्षापर्यंत घेऊन गेले. आता आपल्याला या सगळ्या तत्वांचं स्वरूप समजायचंय. या सगळ्या तत्वांचा रूप तत्व म्हणजे भाव समजायचंय की त्यांचा भाव काय आहे, त्यांचं स्वरूप काय, ज्याचं आपल्याला श्रद्धान करायचंय ना, ज्याची आपल्याला मान्यता करायची. पहिले आपल्याला माहित तर पाहिजे ते कसे दिसतात. जोपर्यंत आपल्याला दिसणार नाही, जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत मान्यता करू शकतो का नाही करणार. त्यासाठी एका एका तत्वाचं स्वरूप आपल्याला सांगणार आहे. ओके, याच्या अगोदर आपण बघितलं होतं तरी सुद्धा शॉर्ट मध्ये आपल्याला समजायचंय की काय असतं तत्व. आता समोर तर विशेष रूपाने आपण समजणारच आहे. तर पहिला आहे जीव तत्व. जीव कशास म्हणतात, जीव तत्व म्हणजे काय, कशास म्हणतात जीव तत्व. जीवाचा स्वभाव काय आहे. तत्व म्हणजे स्वभाव. तर जीवाचा स्वभाव काय आहे, काय करतो जीव. हा जाणणे. अजून जीव कसा आहे, जीवचा स्वभाव काय. ज्ञानी. आपला स्वभाव आपल्याला माहित नाही कसा आहे आपला स्वभाव. मी कसा दिसतो, गोरा काळा मोठा पतला, कसा दिसतो मी. जानना देखना इस जीव का स्वरूप है. जानना देखना जीव का स्वरूप है. तो आपल्याला वाटतो का की हे मी आहे, वाटतो का कधी. आरशासमोर उभारल्यानंतर काय फिलिंग येते, शरीर बघतो आपण. काय फिलिंग काय येते आपल्याला आरशासमोर उभारल्यानंतर, काय फिलिंग येते. शरीर म्हणूनच येते. आपण शरीराला येते ना. काय समजतो आपण, शरीर काय समजतो समजतो आपण. गोरा काला मोठा पतला थिन्ना, हे फोड मला कसे आले, या गोष्टी समजते की नाही. बोलतात हे आपले मिथ्या दर्शन आहे. हे आपण वस्तूचं स्वरूप समजलं नाही, आपण त्याचं स्वरूप समजलं नाही की काय आहे, मी कोण आहे. एक तर जीव कसा आहे की बोले ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन सुख आदी अनंत गुण भरलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्ञान येतं बाहेर, ज्याच्यामधून सुख बाहेर येतं, ज्याच्यामधून दर्शन बाहेर येणार. दर्शन म्हणजे बघणे, ज्याला समजतं, ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, जो जानने देखने वाला आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्यू जानन देखनपणा कंटिन्यू चालू आहे. शरीरामध्ये जानन देखनपणा आहे का, शरीरामध्ये ज्ञान असतं का. शरीरामध्ये ज्ञान नाहीये. जर शरीरामध्ये ज्ञान असतं तर मेल्यानंतर सुद्धा त्याला ज्ञान व्हायला पाहिजे. मेल्यानंतर का ज्ञान होत नाही. ज्ञान कुठे असतं, मेंदूमध्ये असतं का, एवढ्याच भागात ज्ञान आहे का, खोपडीमध्ये भरलेलं आहे का ज्ञान. खोपडीमध्येच भरलेलं नाहीये, सगळ्या बॉडीमध्ये, पूर्ण बॉडीमध्ये जिथे जिथे आत्मा आहे, जिथे जिथे आत्मा आहे बोले तिथे तिथे ज्ञान आहे. नाखून नखामध्ये आहे का ज्ञान, बोले नखामध्ये ज्ञान नाहीये. आहे का ज्ञान, नखामध्ये ज्ञान नाहीये. कट केल्यानंतर का समजत नाही, कारण की त्याच्यामध्ये आत्मा नाहीये म्हणून तिथे ज्ञान नाहीये. केसामध्ये आहे का ज्ञान, केसामध्ये ज्ञान नाहीये. का नाहीये, तिथे आत्मा नाहीये म्हणून तिथे ज्ञान नाहीये. समजते. तर पूर्ण बॉडीमध्ये ज्ञान आहे म्हणजे पूर्ण बॉडीच्या आतमध्ये आपल्या आत्मा सुद्धा आहे, पूर्ण बॉडीच्या आतमध्ये आपल्या जीव सुद्धा आहे. एक जीवाचं स्वरूप. जीव कसा दिसतो, बोले ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन आदी अनंत गुण भरलेले आहेत, जो जानने देखणे स्वभाव वाला आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्यू ज्ञान उत्पन्न होत असतं, तो जीव आहे. ठीक आहे, हे जीव झाला. दुसरा पॉइंट अजीव. अजीव म्हणजे काय. केस तोडल्यावर दुखतं. केस तोडल्यावर दुखतो. वरती दुखतं का, आपण ओढल्यानंतर कुठे दुखतं, आतमध्ये दुखणार, वरती नाही दुखणार. आतमध्ये आहे ना, आतमध्ये जीव आहे म्हणून आपल्याला ते वेदना होते. वरती कट केल्यानंतर होते का,
मशीन लावून कट केल्यानंतर होते का? बोले नाही होत. का नाही होत? कारण त्या केसांमध्ये जीव नाही. ते जिथे टच आहे ना, तो जिथे टच आहे तिथे जीव आहे. पूर्ण जे आपलं हे टकला करून टाका, तर इथे जिथून आपण आहेत तिथे आपला जीव आहे. ठीक. तर पहिला झाला जीव तत्व. दुसरा आहे अजीव तत्व. अजीव म्हणजे काय? बोले ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन आदी गुण नाहीयेत, जो जानने देखणे स्वभाव वाला नाहीये, त्याला म्हणतात अजीव. आता अजीवची सुद्धा खूप जोरदार डेफिनेशन समोर सांगणार आहे. अजीव तत्वाचं सुद्धा श्रद्धान आपल्याला कसं करायचं ते सांगणार आहे. ठीक आहे. तर ज्याच्यामध्ये ज्ञान नाही त्याला म्हणतात अजीव, ज्याच्यामध्ये ज्ञान आहे त्याला म्हणतात जीव. लिहून सुद्धा ठेवायचंय. तिसरा पॉइंट आश्रव. आश्रव म्हणजे काय? आश्रव म्हणजे कर्माचे येणे, त्याला म्हणतात आश्रव. जे आपल्याला कर्म बंद होतो ना कंटिन्यू, आपण समजतो, आपण बोलत असतो की मला कर्म बंद आहेत, कर्म बंद सगळ्यांना होत असतो, आपले कर्मच आपल्या सोबत जाणार आहेत. तर जे कर्माचं बंद आपल्याला होत आहे, कर्म जे येत आहेत त्याला म्हणतात आश्रव. आता ते काय येतात, कशामुळे येतात, समोर जाऊ आपण. समोर वाचणारे विशेष स्वरूप सांगणार आहेत, त्यावेळेस आपण समजू. एक संवर. आश्रव नंतर बंद. बंद तत्व म्हणजे काय? बोलले ते जे कर्म आले, कर्म आल्यानंतर आपल्या आत्म्यासोबत जेवढा वेळ ते राहणार, आल्यानंतर थोडा वेळ थांबणार पण ना, लगेच गायब होऊन जाणार. बोले गायब नाही होणार, ते कंटिन्यू आपल्या सोबत थांबणार. कंटिन्यू म्हणजे थोड्या वेळासाठी, जोपर्यंत त्याचा उदय येत नाही तोपर्यंत ते आपल्या सोबत चिटकून राहतात, तोपर्यंत ते आपल्या सोबत राहतात. कर्माचा बंद त्याला म्हणतो आपण. कर्माचा बंद आपल्याला झाला असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर बंद म्हणजे कर्म येऊन आपल्यामध्ये स्टॉप होणे, त्याला म्हणतात बंद. आता तिसरा पॉइंट, समोरचा पॉइंट संवर. संवर म्हणजे काय? संवर म्हणजे थोडे थोडे कर्म. आता कर्म जे आपले येत होते ना, ते कर्म आपण येणं बंद करणं. कर्म बंद होतात की नाही होत? कर्म जे आपल्याला बंधत आहेत ते स्टॉप होतात की नाही होत? बोले ते स्टॉप सुद्धा होतात. तर कर्माचं येणं त्याला म्हणतात आश्रव, कर्म येऊन थांबणं त्याला म्हणतात बंद. ठीक. आणि दुसरी गोष्ट, जे कर्म येत होते, जिथे आश्रव होत होता, बोले त्या आश्रवला आपण बंद करून टाकलं. आता आश्रव येत नाहीये, आता कर्म येत नाहीयेत, त्याला म्हणतात संवर. त्याला काय म्हणणार? संवर. आणि जे पहिलेच कर्म आपल्या आतमध्ये बसलेले आहेत त्या कर्मांना थोडं 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 करून काढणं बाहेर, त्याला म्हणतात निर्जरा. थोडे थोडे कर्म आपल्यामधून निघून जाणं त्याला म्हणतात निर्जरा. आणि पूर्ण कर्मांचा अभाव होणे याला म्हणतात मोक्ष. याला काय म्हणणार? मोक्ष म्हणणार. समजलं की नाही समजलं? आता विशेष स्वरूप आपण समोर समजू. आता फक्त एवढंच लक्षात राहू द्या. काय लक्षात राहू द्यायचंय? उदाहरण आपण बघितलेलं आहे, नावचं उदाहरण बघितलंय. काय सांगितलं? नावामध्ये एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये चालवणारा बसलेला आहे, तो चालक आहे. त्या चालकला काय म्हणणार आपण? तो चालक आहे, तो जीव आहे. ठीक. जहाज चालवणारा तो जीव आहे. ती जी जहाज आहे त्याला म्हणतात अजीव. ती जहाज अजीव आहे. आता काय झालं की त्या जहाजाला एक बोळ पडलं, खालून बोळ पडलं, आणि खालून बोळ पडल्यानंतर त्याच्या आतमध्ये आता पाणी येऊ लागलं. तर ते बोळ पडणं आणि आतमध्ये पाणी येणं, आणि येणं, जे येणं कंटिन्यू चालू आहे, प्रोसेस मध्ये आहे, त्याला म्हणतात आश्रव. आणि ते पाणी आता हळूहळू 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 भरत आहे, तर भरत चाललंय, त्याला म्हणतात बंध. ते आल्यानंतर थांबणार सुद्धा ना, तर ते जे थांबत आहे थांबत आहे थांबत आहे त्याला म्हणतात बंद. आता त्या जीवाला समजलं, तो जो चालवणारा आहे त्याला समजलं की अरे पाणी जमा होते, पाणी जमा होते, पाणी जमा होते. त्यांनी काय केलं? मग काय करणार तो? सगळ्यात पहिले बाहेर काढणार आहे का? बोले बाहेर नाही काढणार, अगोदर ती जड बंद करणार. जिथून पाणी येतंय ते बंद करून टाकणार. तर ते जे बोळ पडलं होतं त्याला बंद करून टाकलं, तिथे काहीतरी ढक्कन लावलं, तर ते जे बंद केलं त्याला म्हणतात संवर. त्याला काय म्हणणार? संवर. तर जे ढक्कन, पाणी जिथून येत होतं त्याला बंद करून टाकलं, त्याला म्हणतात संवर. आणि आता जे पहिलंच पाणी आतमध्ये आलेलं आहे, बोलतात ते थोडं 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 करून तो काढणार, त्याला म्हणणार निर्जरा. ते काय? निर्जर आहे. आणि सर्व पाणी मुक्त झालं तर ते म्हणतात मोक्ष. हे उदाहरण आहे. ठीक आहे. हे उदाहरणसाठी. आणि तसंच सेम टू सेम प्रोसेस आपल्या आत्म्याची सुद्धा होत असते.
भगवान बनण्यापर्यंतची प्रोसेस, मोक्षाला जाण्यापर्यंतची प्रोसेस सेम टू सेम आहे, काही सुद्धा फरक नाहीये. ठीक, काय काय होणार? पहिले जीव, अजीव. जीव म्हणजे आपल्या आतमध्ये बसलेला आहे, अजीव म्हणजे ही बॉडी, आणि कर्म, कर्म सुद्धा अजीव मध्ये येतात. आता काय होणार की आपण आपले भाव बिघडवणार, आपण आपले परिणाम बिघडवणार, शुभ अशुभ परिणाम करणार. तर शुभ अशुभ परिणाम केल्यामुळे कर्म येतात. ते कर्माचं येणं त्याला म्हणतात आश्रव. ते कर्म येऊन आपल्यामध्ये थांबणं त्याला म्हणतात बंध. आता आपल्याला समजलं की आपल्याला कर्म बंद होतंय, कर्म बंद आपल्याला संसारमध्ये भटकवण्यासाठी निमित्त बनतो. हे समजल्यानंतर काय करणार आपण, की आपण जे विकारी परिणाम करत होतो ते सुधरवणार. जसे आपण परिणाम सुधरवले तसं ते कर्म येणं सुद्धा बंद होत. बंद होतं म्हणजे संवर प्रकट झाला. आणि जे पहिलेच कर्म आतमध्ये बसलेले आहेत ते विशेष ध्यान करून, विशेष तप करून, आत्मध्यान करून, आत्मलीनता करून ते पहिले कर्माची निर्जरा होते. ते कर्म निघून जातात, निघून जातात, निघून जातात. आणि एकदा असा दिवस येतो की सर्व कर्म मुक्त होतात आणि सिद्ध परमात्मा बनून जातात. समजलं? अशी सेम टू सेम प्रोसेस आहे. तर हे 7 प्रकारचे तत्व जिनेंद्र भगवंतांनी जसे सांगितले आहे तसे, जसे जिनेंद्र भगवाननी सांगितलेत, आता कसे सांगितलेत ते समोर आपण बघू. एका एका तत्वाचं स्वरूप आपल्याला सांगणार. ठीक आहे, ते जसे सांगितले तसे त्याचं श्रद्धान करणं, सरधानो. सरधानो म्हणजे त्याचं श्रद्धान करायचंय. त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. समजलं? याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. अजून 2 प्रकारच्या डेफिनेशन येतात. सम्यक दर्शनच्या अजून 2 प्रकारच्या डेफिनेशन येतात. पहिली डेफिनेशन आपण काय बघितली? सम्यक दर्शन कशास म्हणतात? मागच्या छंदामध्ये बघितलं, परद्रव्यन ते भिन्न आपमे रुची सम्यक्त्व भला आहे, हे निश्चय सम्यक दर्शन. दुसरं सम्यक दर्शन काय आलं? दुसरी सम्यक दर्शनची डेफिनेशन बोले 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धान, त्याला म्हणतात सम्यक दर्शन. समजलं? तिसरा पॉइंट, देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. आचार्य समंत भद्रदेव रत्नकरण श्रावकाचार मध्ये लिहितात, श्रद्धानाम परमार्थानाम माप्तागम तपोभृताम. ठीक आहे, त्रिमूढापोढम अष्टांग सम्यक दर्शन नमस्मय. म्हणजे की देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम, की खऱ्या देवांचं श्रद्धान, खऱ्या गुरूंचं श्रद्धान, खऱ्या शास्त्रावरती दृढ श्रद्धान असणे त्याला म्हणतात सम्यक दर्शन. किती पॉइंट झाले? पहिला पॉइंट झाला तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. पहिला पॉइंट, पहिली डेफिनेशन, 7 तत्वांवरती यथार्थ श्रद्धान त्याला म्हणतात सम्यक दर्शन. दुसरा पॉइंट, देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. देवशास्त्र गुरु वरती यथार्थ श्रद्धान त्याला म्हणतात सम्यक दर्शन. लिहून घ्या, लिहून घ्यायचंय. ज्याला समजत नाही लिहिलेलं बरं असतं. पहिल्यापासून सांगतो. पहिला काय सांगितलं? पहिलं सांगितलं तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम, म्हणजे 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धान त्याला म्हणतात सम्यक दर्शन. तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. एक दुसरा पॉइंट, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. दुसरा पॉइंट, देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. सच्चे देव, सच्चे शास्त्र, सच्चे गुरु यांचं यथार्थ श्रद्धान आपल्या मनामध्ये जोपर्यंत नसेल तोपर्यंत सम्यक दर्शन होऊ शकत नाही. एक दुसरा पॉइंट समजला? देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. हा पहिला पॉइंट तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. तत्वार्थ, तत् त पूर्ण त काढायचं, सेकंड त हाफ काढायचं, वार्थ वरती र लावायचं. तत्वार्थ श्रद्धानम, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम, सम्यक दर्शनम. ठीक आहे, 7 तत्वांवरती यथार्थ श्रद्धान त्याला म्हणतात सम्यक दर्शन. दुसरा पॉइंट, देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम.
खऱ्या देवांवरती श्रद्धान, खऱ्या गुरूंवरती श्रद्धान, खऱ्या शास्त्रांवरती श्रद्धान. जोपर्यंत श्रद्धा नाहीये तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण त्यांच्या प्रती एकदम असं दृढ नाहीये, जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की नाही त्यांनी जे सांगितलंय ते एकदम 100% बरोबर आहे, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. श्रद्धान हेच धर्माचं मूल आहे. श्रद्धांशिवाय गाडी समोर जाणारच नाही. विश्वासच नसेल तर काय होणार आहे सांगा? आपल्या घरामध्ये एक दुसऱ्यावरती विश्वासच नसेल तर काय होणार आहे? घर चालेल का बरोबर? घरातच नाही, दुनियादारीत सुद्धा पकडून घ्या की आपल्याला विश्वासच नाहीये. कोणावरती विश्वास नाहीये, बोले कुणावरच विश्वास नाही, मग गाडी चालेल का त्याची? ही सगळी दुनिया कशावर टिकलेली आहे? विश्वासवरती टिकलेली आहे, श्रद्धांवरती टिकलेली आहे. तसंच आपल्याला श्रद्धान कुणाचं पाहिजे, विश्वास कोणावरती पाहिजे की बोले भगवाननी हे सांगितलं म्हणजे 100% बरोबर, काही सुद्धा चुकीचं सांगणार नाहीत, असं श्रद्धान असेल तर त्यांच्या प्रती भक्ती सुद्धा बरोबर होते. त्यांची पूजन सुद्धा आपण चांगल्या भावनेने करू. त्यांचं स्वरूप आपल्याला माहित असेल की अरे भगवान आपले वीतरागी सर्वज्ञ हितोपदेशी आहेत, बोले आता त्यांच्या समोर जाऊन तुम्ही त्यांना काही मागणार नाही. आता त्यांच्या समोर जाऊन आपण त्यांच्या प्रती काही सुद्धा विपरीत मान्यता ठेवणार नाहीत. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपण दर्शन करत असताना मला हे मिळावं यासाठी मी दर्शन करत आहे असं गेलं कामातून. आपल्याला पक्क श्रद्धा नाही की भगवान कसे आहेत, बोले अकर्ता स्वभावी आहेत. ते कोणाला काही करत नाहीत, ते कोणाला काही देत नाहीत, ते कोणाला काही उचलपटक करत नाहीत. ते तर आपल्यामध्ये मस्त असतात बस. त्यांना बघितल्यानंतर आपण कशाला जायचं त्यांच्याकडे की बोले जिन दर्शन कर निज दर्शन पा. की त्यांच्याकडे याच्यासाठी जायचं की त्यांना बघितल्यानंतर आपल्याला हे समजतं की बाहेर दुनियामध्ये सुख नाहीये, बाहेर दुनियामध्ये मी सोडून गेलो म्हणजे काहीतरी मला आतमध्ये मिळालं म्हणून मी सोडून गेलो, अशी श्रद्धान आपल्याला समजतं. ठीक आहे. तर दुसरा पॉइंट झाला देवशास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम. तिसरा पॉइंट आहे स्वपर श्रद्धानम. स्वपर श्रद्धानम सम्यक दर्शनम. स्वपर श्रद्धानम सम्यक दर्शनम. स्वपर श्रद्धानम सम्यक दर्शनम. ठीक आहे. हे 4 पॉइंट झाले, 4 डेफिनेशन सांगितल्या आणि 3 झाल्या. चौथी डेफिनेशन लिहून घ्या. चौथी सर्वात उत्कृष्ट आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. जे आपण दुसऱ्या छंदामध्ये बघितली त्याला म्हणतात आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. आणि जे आत्माचं श्रद्धान तेच सम्यक दर्शन आहे. समजलं? पुन्हा सांगा. 4 पॉइंट झाले. चौथं आहे आत्मश्रद्धानम. आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. निज आत्म्याचं श्रद्धान त्यालाच म्हणतात सम्यक दर्शन. ज्याने लिहिलेलं आहे ते लिहिलेलं ग्रुप वरती टाकायचंय. मी पण वाचणार आणि सगळ्यांना समजत जाईल. बोला काय बोलला? स्वपरचं काय सांगितलं? स्वपर श्रद्धानम. श्रद्धानम सगळीकडे लावायचंय. देवशास्त्र गुरु श्रद्धानम. स्व आणि पर मध्ये बघितलंच आपण काय काय येणार. पर मध्ये बाकी सगळ्या गोष्टी आल्या. त्या सगळ्या पर गोष्टींचं सुद्धा श्रद्धान आणि स्वचं सुद्धा यथार्थ श्रद्धान, यथार्थ विश्वास की त्यांचं स्वरूप जसं आहे तसंच मी त्यांना समजणार. बस. त्यांना उलट समजणार नाही, त्यांना विपरीत मानणार नाही. जर विपरीत समजलं तर ते मिथ्या दर्शन आणि बरोबर समजलं तर सम्यक दर्शन. ठीक आहे. आता हे 4 पॉइंट आपण बघितले. एक तत्वार श्रद्धानम, दुसरं देवशास्त्र गुरु श्रद्धानम, तिसरं स्वपर भेद विज्ञानम किंवा स्वपर श्रद्धानम सम्यक दर्शनम आणि चौथं बघितलं आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. चौथं काय बघितलं? आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. आता याच्यापैकी किती सम्यक दर्शन निश्चय आहेत आणि किती व्यवहार आहेत? किती डेफिनेशन निश्चयचे आहेत, किती व्यवहारचे आहेत? फर्स्ट सेकंड थर्ड हे व्यवहार आहे. व्हेरी गुड. आणि आणि निश्चय
शेवटचा वाला शब्द आत्मश्रद्धा. आत्मश्रद्धानम. निश्चय. सम्यक दर्शन. सम्यक. चला पहिल्यापासून निश्चय सांगा. तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम हे व्यवहार नयाने आहे की निश्चय नयाने? व्यवहार. व्यवहारने. ठीक आहे, आपण याच्यामध्ये बघितलं की हे व्यवहार सम्यक दर्शन आहे. दुसरा पॉइंट, देव शास्त्र गुरु श्रद्धानम सम्यक दर्शनम व्यवहार. हे सुद्धा व्यवहार मध्ये येणार. ठीक आहे, परचं श्रद्धान येते ना. देव शास्त्र गुरु हे सगळे पर आहेत, हे बाहेरच्या वस्तू आहेत, हे आतमध्ये नाही आहेत. बाहेरच्या वस्तूंचं श्रद्धान म्हणजे व्यवहार नयाने सम्यक दर्शन. दुसरा पॉइंट, स्वपर श्रद्धानम सम्यक दर्शनम व्यवहार. व्यवहारच आहे. व्यवहार. व्यवहार नयाने निश्चय कसं? परचा पण आपण विचार पर केला. आलंय म्हणून. हा, निश्चय पर आलंय त्यामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजते. काय बोललात, परत सांगा. त्यामध्ये पर आलंय. पर आलेले. राईट. काय सांगितलं? बोले स्वच सुद्धा श्रद्धाने आणि परच सुद्धा श्रद्धाने. दोघांचं श्रद्धान आलं ना, तर मग जिथे जिथे दोघांचं श्रद्धान येईल, बोले दोघांचं श्रद्धान म्हणजे विकल्प आणि दोघांचं श्रद्धान म्हणजे व्यवहार नाही. दोघांचं श्रद्धान आलं, परचं पण श्रद्धान केले आपण. बोले जीवला तर जीव समजतोच, अजीवला पण अजीव समजतो. बोले त्याचं सुद्धा श्रद्धान आपल्याला आहे, त्याला सुद्धा आपण बरोबर समजतो. तर व्यवहार नयाने येणार. हे सुद्धा व्यवहार सम्यक दर्शन आहे. आणि असली सम्यक दर्शन कोणतं आहे? बोले आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. बस, आपल्या आत्म्यावरतीच मला पूर्ण विश्वास आहे, मला आत्म्याचीच रुची आहे आणि तेच खरं सम्यक दर्शन आहे, जे आपण मागच्या छंदामध्ये बघितलं. परद्रव्यनते भिन्न आप में रुची सम्यक्त्व भला आहे. बस, तिथे काय सांगितलं होतं? परद्रव्यनते भिन्न. मग परद्रव्यनते भिन्न म्हणजे सगळे पर आले त्याच्यामध्ये. मग ते पर स्वपर मध्ये जे पर आहे ते पर सुद्धा आले. देवशास्त्र गुरु हे सुद्धा पर आहेत. 7 तत्वामध्ये अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष हे सुद्धा पर आहे. हे सुद्धा बाहेरच्या गोष्टी आहेत ना. हे सुद्धा आत्मामध्ये आहेत का? आत्मामध्ये नाही आहेत. परमनंट आहेत का? आत्माचं स्वरूप आहे का परमनंट? बोले आत्माचं परमनंट स्वरूप नाहीये, तर त्याचं श्रद्धान कसं करणार? म्हणून त्या पर असल्यामुळे ते सुद्धा व्यवहार नयानेच आहे, ते सुद्धा व्यवहार मध्येच जाणार. समजलं? आता या 4 गोष्टी बघितल्या आपण, तर या 4 पैकी कोणतं सम्यक दर्शन पहिले होणार? कोणतं पहिले होणार? देवशास्त्र गुरु. सेकंड देवशास्त्र गुरु. तत्वार श्रद्धांसु सम्यक दर्शन. तत्वार श्रद्धान पहिले होणार की देवशास्त्र गुरु पहिले होणार? कोणतं श्रद्धान पहिले होणार? तत्व समजले तरच मग देवशास्त्र गुरुची आपण. थोडस समजलंय, थोडस बरोबर आहे. अजून थोडं डीप मध्ये विचार करायचा आहे, अजून थोडा विचार करायचा आहे. कोणतं सम्यक दर्शन पहिले होणार? देवशास्त्र गुरूंवरती श्रद्धान पहिले असणार, 7 तत्वांवरती पहिले श्रद्धान असणार? जाणू तेव्हा जाणण्याची गोष्ट करत नाहीये इथे. जाणणं म्हणजे ज्ञान मध्ये जाणं. इथे श्रद्धान करायचंय. 7 तत्वाची श्रद्धा ठेवल्यावरच पहिलं सम्यक दर्शन होणार. हा नाही, 7 तत्वाची कोणतं सम्यक दर्शन पहिले होणार? देवशास्त्र गुरु पहिले होणार ना. देवशास्त्र गुरु पहिले होणार. मग आपल्याला आहे का आता देवशास्त्र गुरु श्रद्धान? कोणतं आहे आपल्याला? आहे का देवशास्त्र गुरु श्रद्धान? 7 विषय जेव्हा आपण ओळखू 7 तेव्हाच आपण सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक दर्शन झाल्यावरच मग निश्चय होईल ना आपला. अच्छा, सांगा पहिले कोणतं होणार? जर आपण म्हटलं देवशास्त्र गुरु श्रद्धान आपल्याला म्हणजे पहिले होईल,
देवशास्त्र गुरु श्रद्धांतरी आहे का? आहे ना, म्हणतो की नाही आपण? आहे की नाही? आम्ही खऱ्या देवांना मानतो, खऱ्या गुरूंना मानतो, खऱ्या जिनवानीला मानतो. मानतो की नाही मानत? मानतो. मानतो. काय मानतो आपण? मानणं म्हणजे काय? मानणं म्हणजे काय? मानणं म्हणजे काय? म्हणजे जिनेंद्र देवांनी जे सांगितलंय त्याच्यावर यथार्थ श्रद्धा ठेवणं आहे का आपल्याला? आहे. आलू प्याज खाते म्हणजे श्रद्धा नाहीये. रात्री भोजन करतोय म्हणजे श्रद्धा नाहीये. पाणी गाळून पित नाहीये म्हणजे श्रद्धा नाहीये. त्यांनी काय सांगितले? त्यांनी आपल्याला एकच गोष्ट सांगितली, जीव जुदा पुद्गल जुदा, हे तत्व का सार. मग त्या गोष्टीवरती श्रद्धा आहे का? आहे. आहे का? आहे. असं नाही त्याला असं मला सांगा, आता बाहेर गेल्यानंतर रोग झाल्यानंतर भीती वाटते का? आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार? जर भीती वाटत असेल तर समजून घ्यायचं श्रद्धा नाही. का श्रद्धा नाहीये? पक्क कारण की आपण अजून स्वतःला जीव स्वीकार केलेलंच नाही. समजतंय की नाही समजत आहे? मग सर्वात पहिले काय होणार? बोले अजून सुद्धा आपण खऱ्या देवांना फक्त जयकारात लावतो. मंदिर मध्ये गेल्यानंतर तिसरं स्वपर श्रद्धान पहिलं. नाही, आता नीट ऐकून घ्या, परत सांगतो मी काय काय सांगत आहे. पहिले श्रद्धान कोणतं होणार? पहिले सम्यक दर्शन कोणतं होणार? आता देवशास्त्र गुरु श्रद्धान सुद्धा आपल्याला अजून पक्क नाहीये. खऱ्या देवांना आपण देव तर समजतोच की बरं हे खरे देव आहेत, बस देवच समजतो आपण त्यांना. मंदिर मध्ये गेल्यानंतर ती फिलिंग येते का की आपण साक्षात भगवंतांसमोर बसलेलो आहोत? जिनवाणी वाचत असताना आपल्याला असं वाटतं का ही गोष्ट आपल्यासाठी आहे, हे साक्षात भगवंतांनी सांगितलेली आहे आणि याच्यातली एक एक गोष्ट खरी आहे आणि ती मला ऐकायचीच आहे, ती माझ्यासाठी सांगितली आहे, एकदम पक्क श्रद्धान आहे का? बोले पक्क श्रद्धान नाहीये. मंदिर मध्ये गेल्यानंतर होतं का आपल्याला एकदम असं हे खरे भगवानच आहेत, बस आता दुसरे कोणी सुद्धा नाहीये? नाही, थोडं थोडं बोलण्यासाठी नाही, बोलण्यासाठी हे नाहीये, फक्त जयकारात लावतो आपण, बाकी दुसरं काही करत नाही. पूजन फक्त करत राहतो. पूजन केल्याने म्हणजे झालं का एकदम पक्क श्रद्धान? त्यांची सेवा केल्याने, त्यांना साफसूफ ठेवल्याने श्रद्धान झालं का? बोले त्याला श्रद्धान म्हणत नाहीत. तर त्यांची एक एक गोष्ट जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये उतरत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धानी नाहीये. तुमचं देवशास्त्र गुरुवरती सुद्धा श्रद्धा नाही. समजते? तर मग पहिले काय होणार? सात तत्वाची श्रद्धा सुद्धा नाही होणार. सात तत्वाची श्रद्धा सुद्धा अजून आपल्याला पक्की नाहीये. आता तर फक्त आपण ज्ञानच केलेलं आहे. याला जीव म्हणतात, याला अजीव म्हणतात, याला आश्रव म्हणतात, हे बंद आहे, हे संवर आहे, हे निर्जर आहे, हे मोक्ष आहे. समजतंय? फक्त ज्ञान केलेलं आहे. श्रद्धान झालंय का? श्रद्धान नाही झालं. तर श्रद्धान पहिले कोणाचं होणार? माझा प्रश्न तर हा आहे. चौथं श्रद्धा. तत्व नाही समजणार. सोपरचं होणार नाही, चौथं सम्यक दर्शन. चौथे सम्यक दर्शन. पहिला कोण बोलत आहे? वैशालीजी बोलत आहे का? स्वपर मधला भेद विज्ञान जाणल्याशिवाय आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही ना. जाणणं नाही, जाणणं तर आपण आता सुद्धा करत समजणे. जाणणं बघा. आता गोष्ट ऐका, आता गोष्ट ऐका. जिनवाणी वाचली आपण, जिनवाणीकडे आलो, जिनवाणीकडे आल्यानंतर जिनवाणी वाचली, जिनवाणी वाचल्यानंतर आपण ज्ञान करत आहे. फक्त काय करत आहे? ज्ञान करत आहे, फक्त ज्ञान करत आहे. हे जीव जुदा आहे, हे पुद्गल जुदा आहे, हे आश्रव आहे, हे बंद आहे, हे संवर आहे, हे निर्जर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जिनवाणी मधून समजतायत. फक्त आपण समजून घेतोय आणि समजून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला श्रद्धान कोणावरती होणार? कशाचं श्रद्धान होणार? आपण आपल्याला काय स्वीकार करणार? बोले सगळ्यात पहिले आपल्याला निश्चय सम्यक दर्शन म्हणजे आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम होणार. या भेद विज्ञानच्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण पहिले कोणावरती श्रद्धान होणार आपल्याला? अरे हे जीव मी आहे,
हे ज्ञान दर्शन मला मी आहे, त्या बाहेरच्या गोष्टी माझ्या नाही आहेत. सगळ्यात पहिले आपल्याला आत्मश्रद्धान होणार, आणि ज्याला आत्मश्रद्धान झालं बोलतात त्याला देवशास्त्र गुरु श्रद्धान सुद्धा झालं, त्याला 7 तत्वांवरती सुद्धा यथार्थ श्रद्धान झालं, आणि त्याला स्वपर भेद विज्ञान सुद्धा झालं. ते करण्यासाठी गरज दुसरं काही करावं लागत नाही. आता ज्याला सम्यक दर्शन प्रगट झालं बोलतात त्याला देव शास्त्र गुरूंप्रती यथार्थ श्रद्धा नाही. आता त्याला बाहेर जरी नेलं तरी भीती वाटणार नाही. घरात राहून सुद्धा तो घरामध्ये राहून सुद्धा लिप्त राहणार, घरापासून वेगळा राहणार, स्वतःला तो जीव समजणार. तर सगळ्यात पहिले कोणतं सम्यक दर्शन होईल तर बोले आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम. आणि जर निश्चय असेल तर व्यवहार आपोआप असणार. ज्याला व्यवहार आहे बोलतात त्याला निश्चय असेलच याची काही गॅरंटी नाहीये. आपल्याला आहे की नाही व्यवहार? देवशास्त्र गुरूंना पण आपण मानतो, बरोबर आहे, समजतो सुद्धा, 7 तत्व सुद्धा आपण समजलेले आहेत, भेद विज्ञानच्या गोष्टी सुद्धा करतो, पण फक्त श्रद्धा नाही का? फक्त गोष्टी केल्याने काम बनतं का? पण शास्त्राचं गोष्टी ज्ञान केल्याने काम घेतल्याशिवाय बनत नाही. शास्त्राचं ज्ञान घेतल्याशिवाय आपल्याला आत्मश्रद्धान तरी कसं येणार? हा शास्त्राचं ना, ज्ञान घेतल्याशिवाय. तर मग ज्ञान वेगळी गोष्ट आहे. ज्ञान हे ज्ञान गुणाचं पर्याय आहे, आणि सम्यक दर्शन ही दर्शन गुणाची पर्याय आहे. या 2 गोष्टी वेगवेगळ्या समजून घ्या. आपण आता ज्ञान करत आहे, आणि ज्ञान केल्यानंतर आपल्याला हे समजत आहे की नाही अरे मी जीव आहे, माझ्यामध्ये अनंत गुण भरलेले आहेत. तर मग सगळ्यात पहिले आपल्याला आपलं श्रद्धान होणार की नाही मी तर जीव आहे, आणि या बाकी गोष्टी माझ्या नाही आहेत, हे पर आहे. पर मध्ये काय काय येतं त्याचं सुद्धा श्रद्धान आपल्याला आपोआप होऊन जाईल. ज्या वेळेस सम्यक दर्शन होईल, म्हणजे कोणतं सम्यक दर्शन होईल की बोले निश्चय सम्यक दर्शन ज्या वेळेस होईल त्यावेळेस बाहेरचे आपोआप पक्के होतील. थोडे थोडे आहेत आपल्याला, देवशास्त्र गुरु सुद्धा थोडं थोडं आहे, डगमगतो आपण. तत्वार्थ वरती सुद्धा श्रद्धान आहे, थोडं थोडं आहे, डगमग चालू आहे अजून. आश्रव बंधल आपण सर्वत्र हे समजत नाही, मोक्षामध्ये जायचं हे उद्देशच नाही आपला. आणि ज्या वेळेस पक्क श्रद्धान होतं, ज्या वेळेस स्वतःला आपण आत्मा स्वीकार करतो, ज्या वेळेस आत्माची रुची लागते, बोलतात हे 7 तत्वांचं श्रद्धान सुद्धा पक्क झालं. आता आपलं ध्येय काय होईल बोले मोक्षाची प्राप्ती. बस आता मोक्षाची प्राप्ती म्हणजे संवर सुद्धा होणार, निर्जरा सुद्धा होणार, आणि मोक्ष सुद्धा होणार. या सगळ्या गोष्टींवरती यथार्थ श्रद्धान आपल्याला होऊन जाईल. समजलं की नाही समजलं? आत्मश्रद्धांचा भेद करायला कोण मदत करणार? आत्मश्रद्धांचं भेद करायला कोण मदत करणार? भेद करायला कोण मदत करणार? भेद करायला जिनवानीचं ज्ञान मदत करणार. काय मदत करणार? शास्त्र आलं ना, शास्त्र आलं. विश्वास आहे आपल्याला, पण पक्का विश्वास नाहीये. काय सांगितलं? विश्वास आहे आपल्याला त्या गोष्टीवरती, असं वाटतं की नाही यार हे बरोबर आहे, हे सगळं एकदम बरोबर सांगितलेलं आहे, परंतु इथे जोपर्यंत बसलेलो आहे तोपर्यंत असं आपल्याला वाटत असत. जसं इथून बाहेर गेलो तसं आठवतं का? तशा गोष्टी आठवतात का आपल्याला? जसं इथून उठल्यानंतर बोले नाहीत आठवत. त्या गोष्टींवरती लाख लिहिलेल्या गोष्टी शास्त्रामध्ये वगैरे, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर अप्लाय करत नाही तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला आत्माचं ज्ञान होईल. स्वतःवर जोपर्यंत अप्लाय करत नाही तोपर्यंत. तर मग स्वतःवर अप्लाय करणं म्हणजे काय की जसं आपल्याला पहिले आत्मश्रद्धानम होईल, जसं आपण आपल्याला जीव स्वीकार करू तसं दुसरे सुद्धा आपल्याला जीव दिसतील, अहिंसेचं पालन होईल, सत्य अनुव्रत सत्य महाव्रत आपोआप पाळण्यामध्ये येतील. खोटं बोलायचं काही प्रश्नच नाहीये. का खोटं बोलू आपण? कारण की आपल्याला आत्मश्रद्धान झालेले आहे. खोटं बोलून मला काय पाहिजे बोले काही मिळवायचंच नाहीये, मला कोणाला काही द्यायचं नाहीये, कोणाकडून काही घ्यायचं नाहीये. समजतंय? चोरी करणार नाही आपण, झूट बोलणार नाही, कुशील होणार नाही, पाप होणार नाही, परिग्रह वाढणार नाही. परिग्रह वाढेल का? आत्म्याला काय लागतं? काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. मग जेवढ्या गोष्टी आवश्यक असतील तेवढ्या गोष्टींचा संचय करू, बाकी फालतूच्या गोष्टींपासून राग तुटून जाईल. समजते तुम्हाला की नाही समजत आहे? माझं सांगण्याचा उद्देश काय आहे की देव शास्त्र गुरूंचं आपल्याला आता ज्ञान आहे, श्रद्धान सुद्धा आहे, पण श्रद्धान अजून डगमग चालू आहे, अजून आपल्याला पक्का श्रद्धा नाहीये. आणि जसं आपण ज्ञान करत जाऊ, जाणत जाऊ, समजत जाऊ, समजल्यानंतर सगळ्यात पहिले आत्मश्रद्धान, त्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील. आता बघा भावार्थ मध्ये तीच गोष्ट सांगितली. ठीक आहे, आता भावार्थ वाचतो मी, बघा काय लिहिलेलं आहे.
यहाँ निश्चय सम्यक दर्शन के साथ, काय लिहिलं? निश्चय सम्यक दर्शन के साथ होने वाले, निश्चय सम्यक दर्शन के साथ होने वाले व्यवहार सम्यक दर्शन का वर्णन है. कशाच्या सोबत, कशाच्या सोबत सांगितलं? निश्चय सम्यक दर्शन के साथ. निश्चय सम्यक दर्शन काय होतं? ते आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम, निश्चय सम्यक दर्शन होतं. आणि त्याच्या सोबत लिहिलेलं आहे, त्याच्या सोबत लिहिलेले म्हणजे पहिले काय झालं? सोबत लिहिलेले म्हणजे पहिले काय झालं? पहिले निश्चय सम्यक दर्शन झालं, पहिले आत्मश्रद्धानम झालं. तर निश्चय सम्यक दर्शन के साथ होने वाले व्यवहार सम्यक दर्शन का वर्णन है, जिसे निश्चय सम्यक दर्शन न हो. नीट ऐका पॉइंट, नंतर लिहून घ्या. जिसे निश्चय सम्यक दर्शन न हो, ज्याला निश्चय सम्यक दर्शन नाहीये, बोले उसे व्यवहार सम्यक दर्शन भी नहीं हो सकता. झालं क्लिअर? ज्याला निश्चय नसेल त्याला व्यवहार सुद्धा नाहीये. मग आपल्याला काय आहे? अजून देवशास्त्र गुरुवरती श्रद्धा आहे की नाही? बोले अजून देवशास्त्र गुरूंवरतीच श्रद्धान पक्क नाहीये. जर पक्क श्रद्धान असतं, जर आपण त्यांना खरोखर भगवान समजत असतो, जर जिनवाणीला आपण खरोखर हितकारी समजत असतो, जर गुरूंना आपण खरोखर वितरागी संत समजत असतो, तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना काही मागणं, त्यांच्या समोर माग ठेवणं, त्यांना काही इच्छा ठेवणं, त्यांना जाऊन विचित्र प्रश्न विचारणं, इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत राहणं, बोले असे काम केलेत नसते. जिनवाणी सुद्धा वाचत असताना आपल्या स्वतःसाठी आहे, जो चाहो अपनो कल्याण, ही गोष्ट आपल्याला समजली असती आणि त्याच्यामध्ये जर हित भाषित झालं असतं तर ती गोष्ट आपण कंटिन्यू मन लावून केली असती, इकडे तिकडे भटकत नसतो. जिनवाणी वाचत असताना स्वाध्याय करायला बसत आहे म्हणजे एकदम साफसुथरे कपडे घालून असं बसलो असतो, व्हिडिओ बंद करून नसतो बसलो, नाहीतर इकडे चालू आहे, इकडे काम चालू आहे काही ना काही. काम काही नाही श्रद्धा बसली. आहे का? नाही नाही, मी सांगत नाहीये, कोणाला काही बोलत नाहीये, मी तर फक्त ऐकत तर असणारच, काही प्रॉब्लेम असते कोणाकोणाची, पण सांगण्याचा उद्देश काय की अभिनय नसता केला, मंदिर मध्ये जाऊन दुसऱ्यांना जय जय नसतं केलं, त्यांचा अभिनय होईल अशी कोणती गोष्ट केली नसती. करतो की नाही करत? मंदिर मध्ये जाऊन आपण दुसऱ्या चर्चा करतो की नाही करत? करत असतो की नाही? करतात सगळे. म्हणजे भगवानला आपण भगवान समजतो का? समजतच नाही. मला सांगा, तुमची प्रधानमंत्री सोबत मीटिंग आहे, काय आहे? प्रधानमंत्री सोबत मीटिंग आहे, कसे जाणार तुम्ही? कसे जाणार आपण? व्यवस्थित कपडे वगैरे घालून एकदम साफ सुथरे कपडे, प्रेस केलेले कपडे, एकदम असे कपडे घालून जाणार, असं एकदम टाईट होऊन जाणार, बरोबर? तिथे गेल्यानंतर हिम्मत होते का आपली की मोबाईल वाजेल म्हणून? नाही होत. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या कोणाला बोलायची हिम्मत होते का? इकडे तिकडे नाही होणार. बघणार. इकडे तिकडे सुद्धा बघणार नाही, इकडचे तिकडचे विचार सुद्धा येणार नाहीत, विचार सुद्धा येणार नाहीत की घरामध्ये काय चालणार, समोर काय होणार, आता काय होणार, काही विचार येणार नाहीत. बोले आता प्रधानमंत्री पेक्षा सुद्धा गेलेले आहेत का भगवान? प्रधानमंत्री सुद्धा त्यांच्यापेक्षा मोठा आहे का? काय म्हणजे पक्क श्रद्धा नाही, म्हणजे देवशास्त्र गुरुंपती पक्क श्रद्धा नाहीये. कसेही कपडे घालून जातो, मित्र असे खूप बघितलेत, नाईट पॅन्ट वरच गेले, चड्ड्यावरतीच जातात, असे सुद्धा असतात. इकडच्या तिकडच्या गोष्टी करणार, म्हणजे त्यांना आपण भगवान समजतो की नाही? बोलतात श्रद्धानच नाहीये. म्हणून जोपर्यंत आत्मश्रद्धान होत नाही तोपर्यंत व्यवहार सम्यक दर्शन सुद्धा होणार नाही. समजलं? बघा आता खाली काय लिहिलं, जिसे निश्चय सम्यक दर्शन न हो, ज्याला निश्चय सम्यक दर्शन नाहीये, उसे व्यवहार सम्यक दर्शन भी नहीं हो सकता, त्याला व्यवहार पण नाही होणार. निश्चय श्रद्धा पूर्वक, निश्चय श्रद्धा पूर्वक 7 तत्वों की विकल्प राग सहित श्रद्धा को व्यवहार सम्यक दर्शन कहते हैं. आता 7 तत्व विकल्प आहेत, वेगवेगळे आहेत ना, तर वेगवेगळे विकल्प आपल्या डोक्यामध्ये चालणार, तर वेगवेगळे विकल्पांची श्रद्धा
म्हणजे व्यवहार सम्यक दर्शन है। ठीक, यहाँ 7 तत्वों की श्रद्धा भेद रूप है, राग सहित है, इसलिए वह व्यवहार सम्यक दर्शन है। निश्चय मोक्ष मार्ग में कैसा निमित्त होता है, यह बतलाने के लिए तीसरा छंद कहा गया है, किंतु इसका यह अर्थ कदापि नहीं है कि निश्चय सम्यक्त्व के बिना किसी को व्यवहार सम्यक्त्व हो सकता है। निश्चय सम्यक्त्व के बिना व्यवहार सम्यक्त्व होणारच नाही, ही गोष्ट आपल्याला इथे सांगितली। ठीक आहे, आणि 7 तत्वांचं श्रद्धान व्यवहार मध्ये का टाकलं, का त्याला व्यवहार म्हणतात, कारण की ते पर सुद्धा येणार ना त्याच्यामध्ये अजीवचं सुद्धा श्रद्धा नाही, आश्रवचं सुद्धा श्रद्धा नाही, बंधचं सुद्धा श्रद्धा नाही, सगळ्या गोष्टींचं वेगवेगळं श्रद्धान आहे, म्हणून त्याला व्यवहार मध्ये टाकलं। समजते, व्यवहार मध्ये 2 गोष्टी जर आल्या तर 2 गोष्टीचं जर श्रद्धान आपण करत असू तर ते व्यवहार मध्ये जाणार। मग आता स्वपर श्रद्धान याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी येतात, व्यवहार मध्ये गेलं। देवशास्त्र गुरु श्रद्धान, बोले देवशास्त्र गुरु हे सगळे वेगवेगळे आहेत, पर मध्ये येतात, म्हणून ते सुद्धा व्यवहार मध्ये गेलं। आणि 7 तत्व, तत्वार श्रद्धानम मध्ये सुद्धा 7 प्रकारचे वेगवेगळे तत्व आहेत आणि त्यांचं श्रद्धान ते सुद्धा व्यवहार मध्येच जाणार। आणि एक मात्र निश्चय सम्यक दर्शन म्हणजे काय, बोले आत्मश्रद्धानम सम्यक दर्शनम परद्रव्यनते भिन्न आप में रुचि सम्यक्त्व भला आहे। आणि तेच आपल्याला सुखी होण्याचा मार्ग आहे। म्हणजे सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की बाहेरचे सगळे विकल्प सोडून द्यायचे, बाहेरचं सगळं काम बंद करायचंय। म्हणजे जोपर्यंत आपण बाहेर भटकत राहू, जोपर्यंत आपला उपयोग बाहेर भटकत राहील, बोलतात तोपर्यंत आपण दुःखीच आहे। आणि जसा आपला उपयोग आपल्यामध्ये लागेल, बोलतात तसा आपण सुखी होऊ। ठीक, आता तो उपयोग आतमध्ये कसा लावायचा, ते ज्ञान आपलं जे आता सगळं बाहेर भटकत आहे त्याला आपल्यामध्ये कसं लावायचं, ते मार्ग सुद्धा आता समोर सांगणार आहेत। ठीक आहे, आता एक एक तत्वाचं विशेष स्वरूप आपल्याला समोरच्या छंदामध्ये सांगणार आहेत, ती चर्चा आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू। ओके, चला, काही प्रश्न आहे कोणाला तर विचारायचंय। खूप सारे लोक आले नाहीयेत, काय झालं? कुठे गेले बाकीचे सर्व? काही गोष्टी समजली नाही तर विचारायचंय। थोडं हार्ड झालेलं आहे, आता आपण मोठे झालो हे समजायचंय, आता थोडस हार्ड होत जाणार। समजलं की नाही समजलं? आता लिहून ठेवा, काही गोष्टी समजल्या नसतील तर लिहून ठेवा आणि विचार करा। आता जे आपण शिकलो त्याच्यावरती विचार चाललं पाहिजे, कंटिन्यू चिंतवन चाललं पाहिजे की हे जे सांगतायत ते बरोबर आहे की नाही, हे जे सांगतायत म्हणजे मी सांगत आहे ते नाही, जे जिनवाणीमध्ये लिहिलेले आहे ते बरोबर आहे की नाही, ते आपल्यावर प्रॅक्टिकल करून बघायचंय, ते आपल्यावरती लावून बघायचंय की जर आपल्याला आपलं स्वतःचं श्रद्धान झालं तर सम्यक दर्शन होऊ शकतं का, तर देवशास्त्र गुरुवरती यथार्थ श्रद्धान होऊ शकतं का? होऊ शकतं। जसं अंजन चोरला झालं होतं, काय झालं होतं अंजन चोरला? काय झालं होतं? चोर होता तो, चोर शेठजींच्या चोर होता। बोलण्यावर श्रद्धान झालं होतं। नमोकार मंत्रावर विश्वास, नमोकार मंत्रावरती विश्वास होता त्याचा। ठीक आहे, नमोकार मंत्रावरती विश्वास होता आणि नमोकार मंत्रावरती विश्वास असल्यामुळे, नमोकार मंत्रावरती विश्वास म्हणजे त्याला पहिले संस्कार सुद्धा आठवले। पहिले काय संस्कार आठवले? हा, 100% विश्वास होता त्याला, अगदी 100% विश्वास होता, पक्का आहे, यांनी जे सांगितलंय ते एकदम बरोबरच असणार, त्याच्यामध्ये काही सुद्धा चूक नाहीये। आणि एवढंच नाही, जर त्याच्या आतमध्ये आपण बघायला गेलो तर आतमध्ये बघितल्यानंतर हे समजतं की ते देवशास्त्र, ते जे पंचपरमेष्ठी आहेत त्यांच्यावरती श्रद्धांतर होतच, म्हणजे की आतमध्ये त्याला सम्यक दर्शन सुद्धा झालेलं, आत्मश्रद्धान सुद्धा झालेलं, आत्मश्रद्धान झालेलं, सम्यक दर्शन झालेलं, म्हणून देवशास्त्र गुरूंप्रती अजून श्रद्धान वाढलं। आणि जो तो चोर होता, चोरपणा तिथे संपला, तिथे संपल्यानंतर ती जी विद्या सिद्ध झाली, ती विद्या सिद्ध झाल्यानंतर कुठे गेला तो? इकडे तिकडे भटकला का? बोले चला आता राजाच्या महलमध्ये जाऊ आणि ते चोरून आणू, बोले नाही, आता ते यांच्या मागे गेला। अरे, एका मंत्रामध्ये एवढी पॉवर आहे, तर त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये उतरल्या तर आपण का सुखी होणार नाही? एवढं श्रद्धान मला होतं की त्याच्यामुळे मला हे सगळी विद्या सिद्ध झाली, आणि जर त्यांचे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मला
पाठ झाल्या माझ्यामध्ये उतरल्या तर का माझे कल्याण होणार नाही? हे ऐकून हे समजून निघाले. कुठे निघाले? पंडितजीकडे निघाले. जिन मंदिर मध्ये निघाले. दुसरीकडे गेले का? दुसरीकडे गेले नाही. तसंच आपल्याला पक्क श्रद्धान पाहिजे. ठीक आहे, चला बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू. आपला एक्स्ट्रा टाइम झाला. टाइम बघतच नाही मी, टाइम मध्ये दिसला नाही. चला हात जोडायचे सर्वांनी आणि काही प्रश्न असतील तर लिहून ठेवायचे, नेक्स्ट क्लास मध्ये विचारायचे. ओके, जर तुम्ही नाही विचारले तर मी विचारणार. मी विचारल्यानंतर आले पाहिजे. ठीक, एक तर तुम्ही विचारा नाही तर मी विचारतो. जे जेव्हा सांगते ते समजायलंय, पण थोडं कन्फ्युजन कुठेतरी होतंय, तेच कळणार काय नेमकं कन्फ्युजन. हा, मग तेच बसून थोडा वेळ विचार करा आरामात शांतपणे. हा, परत एकदा वाचा आणि जे नाही समजलं ते विचारा, कारण की हे प्रयोजनभूत आहे. याच्याशिवाय काम चालणारच नाही. तुम्हाला हे माहित नाहीये की सुमेरू पर्वत कुठे आहे, नंदेश्वर द्वीप मध्ये काय काय चालू आहे, हे पूर्ण तिन्ही लोक कसे आहेत ते माहिती आहे नाही माहिती आहे त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला गुणस्थान माहिती आहेत की नाही, बोले माहिती आहे नाही माहिती त्याने काही फरक पडणार नाही. 14व्या गुणस्थान मध्ये कोण असतं, 7व्या गुणस्थान मध्ये कोण असतं माहिती आहे का? बोले नाही माहित तरी चालेल, परंतु जर ह्या गोष्टी माहित नसतील तर काहीच होणार नाही, तुम्ही काही शिकलं नाही. ठीक आहे, म्हणून ह्या प्रयोजनभूत गोष्टी आहेत, याच्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आणि पूर्ण क्लिअर करायचं. ठीक, चला जिनवाणी स्तुती करायची. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक.